हे संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच प्रसार माध्यमामध्ये न्यूज 24 घडामोडी ह्या छोट्या ह्या चॅनलवर मी एक बातमी पाहिली आणि त्याच्यामध्ये राजेंद्र रामदास शिंदे राहणार नगर यांनी माझ्या विरोधात बदनामीकारक असं एक निवेदन माननीय जिल्हा SP साहेब यांच्याकडे दिलं असं त्या बातमीनं मी पाहिलं। खरं पाहता त्यांनी बदनामी केली, नगराध्यक्ष नवरा म्हणून यांनी टेंडर भरायला विरोध केला, मला फोन करून किंवा मला दमदाटी दिली। राजेंद्र इसम हा मी आतापर्यंत शिंदे पाहिलेला नाही, राजेंद्र शिंदे, आणि त्याचा माझा कुठं फोन नाही, त्याचा माझा फोनचा संबंध नाही। राहिला विषय इलेक्ट्रिक टेंडरचा नगरपालिकेत, तो म्हणतो की अरुण मुंडेच्या पाहुण्याला काम द्यायचंय। माझ्या कोणत्याही पाहुण्याचं टेंडर त्याच्यात 5-6 टेंडर मध्ये आलेलं नाही, मला कुठेही पाहुण्याला टेंडर द्यायचं नाही। पण जाणून बुजून मला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे। हे राजेंद्र शिंदे हा कटपुतली, त्याच्या माग एक ज्यांनी माझ्यावर ज्या माणसानिकाच्या विस्मानी मागच्या PIच्या मार्फत माझ्यावर गुन्हा दाखल केला होता, तेच आज परत ते राजेंद्र शिंदेच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत। तुम्ही किती बदनाम केलं तर जे खरंय ते दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे। मी आता शेवगाव पोलीस स्टेशनला एक केस दाखल करायला आलो। मी आता त्याच्यामध्ये नमूद केलंय, मी कुठंही राजेंद्र शिंदेना फोन केलेला नाही, माझा आणि त्याची कुठं ओळख नाही, मी कोणत्याही विस्माला दमबाजी केली नाही। आणि दुसरी गोष्ट, मी उद्याच्या दिवसापर्यंत त्या राजेंद्र इस्मेला बोलून, शिंदेला बोलून, त्यांनी कुठं मी फोन केलाय, त्याला कुठं दमदाटी केली, त्याच्या फोनवर माझा कोड रेकॉर्डिंग आहे, ते डिपार्टमेंटनी तपासावं, नसता उद्या मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। आणि ज्या चॅनलनी माझ्या विरोधात बिगर कामाची बदनामी केली, शहानिशा केली पाहिजे पत्रकारांनी, पेपरनी, की खरंच हे खरं आहे का? एखाद्या व्यक्तीवर 27-28 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये मी काम करतोय आणि एखाद्या व्यक्तीचं बदनामी करीत असताना विचार केला पाहिजे। मी सांगतो, त्या मतदारसंघामध्ये ज्याला वाटतं आमच्याशिवाय ह्या तालुक्यात ह्या मतदारसंघात कुणी नेतच राहायला नाही पाहिजे, अशांनी काल हे सगळं षडयंत्र आखलंय। मी जर एखाद्या डिपार्टमेंटकडे अधिकाऱ्याकडे गेलो, तिथं सुद्धा फोन करून सांगितलं जातं अरुण मुंडेचं ऐकू नका, त्याला मदत करू नका। अरुण मुंडे एवढा दूध खळा नाही, अरे तुम्हाला पालथ केल्याशिवाय मी राहणार नाही, काळजी करू नका, माझ्यात बी धमक आहे। पण असे खोटे नेटे लबाडी धंदा तुम्ही बंद करा। एक दिवस तुम्हाला आम्ही ह्या तालुक्यामध्ये निश्चित गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो। आणि ज्या राजेंद्र शिंदेनी खोटा गुन्हा दाखल केलाय, त्याच्यावर मी खोटा माझ्यावर आणलाय, त्याच्यावर मी गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही।